आपल्या
दिला तो मला, पण आशीर्वाद देत असताना शब्दांचे वचन हवंय ते आज मला दिसलं नाही. दादा विश्वात अपयश आणि या अपयशाला मी खचून गेलोय. अमावास्याची काळी कुंडाळणारी रात्र मी तर म्हणेन याला काहीच कारणीभूत आपणच आहात. होय आपणच. तो कसा सांगा. अरे जनावर आपण विश्वास ठेविला, पूर्णपणे अरे जनावर विश्वास ठेवून पाऊल पुढे टाकला. पण काय झालं, काय झालं? प्रत्येकाने आपल्याला फक्त दगाच दिला. बोलण्याचा अर्थ आठवा मागील प्रसंग आठवतोय. विश्वाचार्य मला सांगा, या विश्वात त्यांच्यासारखा धनुर्धर कोणा येतो? कोणी नाही. पण त्यांना काळाचं असाध्य होतं पंच पांडवांचा शेवट रणभूमीवर करणं. नाही केलं ते, नाही केलं. दुःशासन म्हणजे तुला म्हणायचंय की जाणून बुजून केला जातोय. या साधनाला अस्मिनाचं कार्य केलं जातंय. हा जसा विश्वास तुम्ही अंगावर ठेवला असता तर विचार करण्याची वेळ आली नसती. बोलण्याचा अर्थ विचार करता उद्याच्या दिवसाचा ना विश्वास माझ्यावर ठेवा. उद्याचा सेनापतीपद मला द्या, पांडवांचं नाही ना. उद्याच्या तुझ्या पराक्रमावर माझा विश्वास आहे, पण तुला मी आतापर्यंत संधी का दिली नाही? तर गुरु द्रोणाचार्य आणि गुरु द्रोणाचार्यांनी केवळ 5 दिवस रणभूमीवर सेनापती पद स्वीकारलं. मला वाटलं होतं, आत्मविश्वास माझा होता की गुरु द्रोणाचार्य संपन्न, पण अपयश आणि त्या अपयशाला माझा विश्वास आतापर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते फक्त दिवसपर्यंत विचार करतात. कौरवांना विजय कसा संपादन होईल याचा विचार करत याचा विचार करणारी व्यक्ती माझ्याजवळ आहे. त्याचा उजाडणारा 16वा दिवस आणि या 16व्या दिवसाचा सेनापतीपद कुणाला द्यावा याचा विचार मी मामाश्रींचा मी करून घेईन. म्हणजे आमच्या पराक्रमावर विश्वास आहे. पूर्णपणे आत्मविश्वास माझा. जोपर्यंत मामांचा अनुभव आपल्या कानावर. मामाश्री येत नाही तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो या हस्तिनापूर रूपी रथाचे, या हस्तिनापूर रूपी रथाच्या अश्वाचे वागदोरांनी हाती घेतले आणि हा रथ असा काही उधळलाय की तोच रथ या गुरुच्या रणात आणून ठेवलाय. आणि ते वागदोरे कोणते? माझा भाचा शिरोधन. या शिरोधनामार्फत मी असा काही रथ उधळलाय की आता राहिलेलं हस्तिनापूर
काय घडतंय याचा विचार करूनच बोला. भाचा सिंहधरा, काय जे अपयश तुला येतंय ना, याला जबाबदार फक्त तू आहेस. मामाश्री दोन दादाला देतोय. पण मला सांगा, प्रत्येक वेळी युक्तीचे डाव कोण आखतोय? युक्तीचे डाव तर आपण आखताय ना. निश्चितच डाव तुम्ही सुचविताय, उलट ते डाव फिरून माझ्या दादांच्या अंगाशी येतोय आणि आता सांगताय दोषी दादा आहे. भाच्या, मी जे युक्तीचे डाव टाकतो ना, त्यासाठी रणांगण महत्वाचं. मला ध्यात आहे. अरे युद्ध रणांगणापेक्षा मनातूनच आधी खेळायचं असतं. पण जे युद्ध खेळण्यासाठी रणांगणावर उतरले, ते मनापासून या माझ्या भाच्यासोबत आहेत का? आमन, युद्धाला सुरुवात होऊन फक्त 15 दिवस झाले. पण मला सांगा, त्यापूर्वी सुद्धा पण पर्यंत प्रयत्न केला, एक तरी कमी आलं. कसं आहे ना, मी तेच म्हणालो. अरे माझ्या यानं ज्यांच्यावर विश्वास ठेवला, दाखवायला फक्त ते यांच्या बरोबर, पण बाकी सर्व मनानं ते त्या पाच बरोबर. मामा सूचना तुमचीच होती. मग तुमच्या सूचनेनुसार आम्ही पावला उचलले. काय चुकलंय? अरे जो खंड ठेवायचा असतो, तो ती शक्ती ठेवायची असती, त्याच्यातच तो कमी पडला. म्हणून हा पराभव. मग मामा त्या मागे खडला त्याचा विचार नकोय. त्याचा उजाडणारा 16वा दिवस आणि ह्या 16व्या दिवसाची चिंता मला लागली. त्याच्या कुरूपच्या रणभूमीवर 16व्या दिवशी सेनापती कोण जाणार आहे, याचाच विचार मी करतोय. मामाश्री, पण सुचविताना अशा व्यक्तींना न सुचवा. इथं उद्या तरी माझ्या दादाच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल. मला तर वाटू लागलं तुलाच संधी द्यावी. काय म्हणतोय? सिंहधनाला संधी? सिंहधना दुःशासनाला संधी देतो? नको नको. अरे एवढे दिवस फुकट गेले, आता दिवस फुकट घालू नको. राहिलेल्या काही दिवसात आम्ही तुला फुकट घालवायला आलो. एवढा विश्वास दाखव. ओ मामाश्री, आयो आता कुठं दुःशासन कमी पडलं? तू नाही रे. पण सत्ताधीश कोण, प्रमुख कोण, मी याच्याबद्दल बोलतोय. आणि म्हणूनच ऐक ऐक ऐक, मला कल्पना आहे तुला खूप बोलायचंय, पण महत्वाचं ते महत्वाचं असतं. आणि म्हणून तू म्हणतोयस की उद्याचा सेनापती महत्वाचा आहे. सिंहधना, काय तुझं आहे तुझं पाशी. तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलास. मामा ओढ्यात बोलू नका. सरळ आणि स्पष्ट सांगा. सरळ सांगू, काय स्पष्ट सांगू. सांगावंच लागेल. वेळ कमी आहे. होय ना? मग ताई सिंहधरा, या विश्वात रक्ताच्या नात्यापेक्षाही जे नातं श्रेष्ठ ठरलं, ते नातं म्हणजे मैत्रीचं. मग तुझं नातं ते मैत्रीचं कुणाशी आहे रे? अंगराज करणं होय ना? मग त्याचं सामर्थ्य का विसरतोयस तू? म्हणजे याचा अर्थ 16व्या दिवसाचा सरसेनापती अंगराज कर्ण गुरुच्या रणभूमीवर जाणार आहे. आत्मविश्वास माझा आहे. कर्ण केवळ हा विश्वास पराक्रमी आहे. पराक्रमाचा महान
मित्र सुयोधन आणि दुःशासन हा अंगराज कर्ण आपल्या पदालाही नतमस्तक आहे. हे अंगराज, तुझी जागा या सुयोधनाच्या हृदयात आहे. ती जागा कुणी घेऊ शकत नाही. तोपर्यंत रक्ताचा ठेव आहे, तोपर्यंत अंगराज माझा आणि मी अंगराजाचा. तेव्हा या एकाकी आमची पावलं इथपर्यंत वलियाच्या मुळाचे सुद्धा कारण आहे. अंगराज कर्णानं अशी कोणतीही कौतुकास्पद कामगिरी केली नाही ना, कोणता विजय खेचून आणला. मग असं असताना कौरव शिबिरात अंगराज कर्णाच्या नावाचा जय जयकार का? इंद्र कर्ण कर्तृत्ववान पुरुषानं कर्तृत्व दाखविल्यानंतर त्याचा गुणगान करायचा नसतो. त्याच्या कर्तृत्ववान पुरुषाचा गुणगान केव्हाही केला तरी चालेल. मान्य, तुझ्यावर विश्वास होता म्हणून तुझा गौरव करतोय आम्ही. मान्य आम्हाला. पण गेले 5 दिवस अंगराज कर्ण युद्धभूमीच्या ठिकाणी लढवय्या म्हणून लढतोय. बरोबर. मग आजच अशी का वेळ यावी की अंगराज कर्णाचा जय जयकार व्हावा? कर्णराज, 5 दिवसात आपल्यातून नाविन्यपूर्वक व विशेषतः रणभूमीवर काही घडलं नाही आम्ही जाणतोय. पण तुम्ही काहीतरी विशेष घडविला याची आशा आपल्या मित्राला आहे हो. म्हणजे भविष्याचा वेध घेऊन अंगराज कर्णाचा जय जयकार चालला होता की काय? हे अंगराज, तुझ्या नावाचा जय जयकार होतो याला कारण आहे. कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे. आजची 15वी रात्र, उद्याचा उजाडणारा 16वा दिवस. पहिली आमच्या प्राणवंतराचा पांडवांना थारा तीर्थी पाळावा हे शिवधनाचं स्वप्न परिपूर्ण करण्यासाठी त्याच्या 16व्या दिवशी गुरुच्या रणभूमीवर अंगराज कर्ण सेनापती म्हणून जाईल. अंगराज कर्ण धन्य झाला. साऱ्या मित्रांनी नव्हे तर शकुनी मामांच्या आज्ञेनुसार आणि युक्तिप्रयुक्तीनुसार उद्याच्या 16व्या दिवशीचं सेनापतीपद जर का अंगराज कर्णाला देत असाल, मित्रा सुयोधन, फार विलंब केलास. ही संधी जर का या अगोदर या कर्णाला मिळाली असती, पहिल्याच दिवशी विजय खेचून आणून कौरवांच्या घंटी विजयाची विजय माळा परिधान करण्याची ताकद अंगराज कर्णाच्या अंगी इंद्र होती. कर्ण उशिरा का होईना पण दादाला योग्य व्यक्तीचं नाव सुचलं तर आपल्या चेहऱ्यावर आनंद कोण आणेल तर तो आपला मित्र. 15 दिवस युद्धाचे मागे पडले. 10 दिवस पितामह भीष्माने युद्धभूमी गाजलेली. पण या 10 दिवसात केवळ अर्धरथी म्हणून या अंगराज कर्णाची हेटाळणी करण्यात आली. त्यावेळी आम्ही आपल्याला सूचित केलं, जोपर्यंत पितामह भीष्म युद्धभूमीवर आहे, अंगराज कर्ण हाती शस्त्र घेणार नाही. पितामह भीष्म शरशय्ये झाले. पण त्यानंतर पुढील 5 दिवस गुरु द्रोणाचार्यांनी युद्धाच्या ठिकाणी पराक्रम गाजविले. प्रतिज्ञा केली पण ती पूर्ण झाली नाही. 15 दिवस पांडवांच्या शिबिरात पौर्णिमेचा लख प्रकाश आणि कौरवांच्या शिबिरात मात्र काळ कुट्ट अंधार. पण हाच इतिहास अंगराज कर्ण उद्या बदले. वेळ प्रसंगी स्वतःचे पंचप्राण त्यागावे लागले तरी व्याप्तर. पण मित्र सुयोधन, पांडवांच्या कंठी असलेली विजयाची विजयमाला उद्याच्या 16व्या दिवशी मित्र कर्ण तुझ्यासाठी खेचून आणेल. आत्मविश्वास माझा होता. माझ्यासाठी काही केलं तर अंगराज कर्णच करू शकतो. पण अंगराज, पण हा शब्द मामा तुम्ही चतुर आहात. घाबरणारा अंगराज कर्ण होय नाही. ना? मग आणि माझ्या पराक्रमांची
थांबा का म्हणाल? रथ्याला कुशल असा सारथी हवा. रथी सारथी रथ आणि अश्व जोपर्यंत यात साम्य जुळत नाही तोपर्यंत योद्धा परिपूर्ण होत नाही. उद्या जे रणभूमीवर युद्ध होणार ते नक्कीच अर्जुन आणि कर्णाचं युद्ध होणार. पण या युद्धात त्या अर्जुनाच्या रथावर सारथ्य कर्म कोण करतंय? गोपाल कृष्ण. मग त्या देवाच्या तुल्यतेचा त्या देवाच्या साम्यतेचा असा सारथ्य मला हवाय. जर का 16व्या दिवशी तुला सारथी म्हणून हवा असेल, नाव सुचव. तो सारथी म्हणून तुला देण्याचं कार्य आम्ही करू. मित्र सुयोधन, अरे या जगात असे 3 सारथी जे सारथ्य कर्मात उत्तम आहे. एक तर अर्जुनाच्या रथावर आहे, दुसरी कोण आहे तुला ज्ञात असते? सुभद्रा है ना? ती येऊ शकत नाही. आणि तिसरा सारथी म्हणजे अरे पांडवांचे आणि तुमचे मामाश्री. भक्त देशाधिपती शल्यराज जर का आमच्या रथावर सारथ्य कर्म करत असतील, आत्मविश्वास करण्याचा आहे. उद्याचा 16वा दिवस कौरवांच्या विजयाचा. प्रतिज्ञेच्या शब्दानं सांगतोय, तुला जर का सारथी म्हणून शैल्यराज तुम्हाला हवे असते तर शैल्यराजांना हत्या करण्याचं कार्य हा शिवराज करणारा चिंता नसावी. चला